बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये परत एकदा अंकिता आणि निक्की मध्ये वाद पाहायला मिळाला। परत एकदा या दोघांमध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली आणि तेही फक्त आणि फक्त सूरजमुळे। कारण अंकिताने परत एकदा सूरजला टार्गेट केलं आणि सूरजला असं काय बोललाय ज्यामुळे निक्कीला राग आला आणि याचमुळे या दोघींमध्ये परत एकदा आर्ग्युमेंट पाहायला मिळाली आहे। हो, अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉसने एक नवीन प्रोमो आउट केलेला आहे आणि त्यामध्ये अंकिता सूरजला बोलत होती की तू खुर्चीवर पण सांडवलंस आणि डायनिंग टेबलवर पण सांडवलंस। अंकिताचे बोलणं निक्की ऐकत होती। निक्कीला वाईट वाटलं। निक्की अंकिताला बोलत होती की तू वारंवार सूरजला का टोकत असतेस, का वारंवार सूरजला बोलत असतेस, त्याला फारसं कळत नाही म्हणून तू त्याला नेहमीच टोकत असतेस। आणि हो, अंकिता खूप वेळा सूरजला टार्गेट करत असते आणि परत एकदा असाच एक सीन पाहायला मिळाला ज्यामध्ये सूरज येत असताना त्याच्यामुळे थोडाफार कचरा झालेला आणि त्याच्यामुळे अंकिता सूरजला बोलत होती की तू खुर्चीवर पण कचरा केलास आणि डायनिंग टेबलवरती पण कचरा केला आहेस। पण ही गोष्ट निक्की पण ऐकत होती। निक्कीला वाईट वाटलं। निक्की बोलत होती की तू सूरजला नेहमी का टोकत असतेस, सूरजला का नेहमी तू बोलत असतेस। खूप वेळा मी बघितलंय की जेव्हा अंकिता सूरजला बोलत असते, निक्की सूरजला सपोर्ट करत असते। सूरज विषयी निक्की अंकिताला नेहमीच बोलत असते आणि आज पण असंच पाहायला मिळालं। परत एकदा निक्कीने सूरजसाठी सपोर्ट घेतला आणि सूरजसाठी तिने स्टँड घेतला। निक्की डायरेक्ट अंकिताला बोलत होती की तुला बोलायची गरज नाही, तू नेहमीच सूरजला बोलत असतेस। निक्की अंकिताला हे पण बोलत होती की तुमची रियालिटी जेव्हा बाहेर येते तेव्हा तू सूरजला टार्गेट करत असतेस, तेव्हा तू सूरजला बोलत असतेस। आणि या स्टेटमेंटवर अभिजित पण अग्री करत होता की तुम्ही नेहमी सूरजला बोलू नका, नेहमी सूरजला टार्गेट करू नका। पण पॅडी दादाला अभिजितचं हे बोलणं अजिबात आवडलेलं नव्हतं। पॅडी दादाला असं वाटत होतं की अभिजित निक्कीच्या बोलण्याशी अग्री करत आहे, अभिजित निक्कीचा सपोर्ट करत आहे। पण हे खरं आहे की अंकिता खूप वेळा सूरजला बोलत असते, खूप वेळा सूरजला टार्गेट पण करत असते आणि नेहमीच निक्की सूरजचा सपोर्ट पण करत असते। हे अपडेट ऐकून तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।